नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम रेसिपी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे 3 पिकलेले आंबे घेतले आहेत। एकदम सोपी पद्धत आहे। आता आपण काय करणार आहोत, हे आंबे आपण सोलून घेणार आहोत। पहिले मी याची लस काढून घेते। तर हे आपल्याला आंबे असे सोलून घ्यायचे आहेत। त्याची अशी आपल्याला सालं काढून घ्यायची। हा आईस्क्रीम खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला। अगदी आपल्याला एकदम 5 मिनिटात आईस्क्रीम आपला तयार होणार आहे। अशा प्रकारे आपण सालं काढून घेणार आहोत सर्व आंब्यांची। आणि आंबे घेताना ना एकदम गोडच बघून घ्यायचे आपल्याला। तर अशा प्रकारे आपण हे आंबे तर इथे मी असे आंबे सोलून घेतले आहेत। आता आपण ते कट करून घ्या। असे कट करून आपल्याला याचे बारीक बारीक असे यूज करायचे, छोटे छोटे। तर अशा प्रकारे इथे मी हे सर्व आंबे कट करून घेतले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व आपल्याला टाकायचे। त्यानंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये मी इथे दुधाची साय घेतली आहे। तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा घेऊ शकता। ही आपली घरात आपलं दूध येतं ना, त्याच्यात जी साय आलेली आहे ती मी घेतली आहे। ते आपण याच्यामध्ये त्यानंतर आपण काय टाकणार याच्यामध्ये, मी 1 ग्लास दूध घेतलं आणि ते मी त्याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकली आणि हे मी थोडंसं आटून घेतलं। हे बघा, तुम्ही कंडेन्स मिल्क असेल तसं मी ते वापरू शकतो, पण आपल्याला घरगुती बनवायचं आहे म्हणून मी घरातलं साहित्य वापरून घेतलं। आणि इथे मी 2-3 चमचे साखर घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सर मधून आपल्याला एकदम याची पेस्ट करून घ्यायची, एकदम प्युरी। तर मी आता ही प्युरी करून घेते। तर इथे अशा प्रकारे आपण इथे हे वाटून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं, आपल्याला असा एखादा एअरटाईट डबा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार। तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर झालेलं आहे। तर हे आपल्याला या डब्यामध्ये असं ठेवायचं। सर्व आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। एकदम झटपट रेसिपी आहे, काही आपल्याला गॅस वगैरे पेटवायची काही आवश्यकता नाहीये। साधी सोपी एकदम रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता दाटसर झालेला आहे। आता याच्यावरती मी टाकणार आहे छोटे छोटे अंड्याचे क्यूब्स। आईस्क्रीम ना खूप छान लागते, एकदम सोपी पद्धत आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तर आता आपण हे फ्रीजर मध्ये आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे। ज्याने फॉलिंग पेपर आणि हे आपल्याला आता फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। तर हा आईस्क्रीम आपण रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवलेला
आता आपण बघूया. तुम्ही पाहू शकता आपला आईस्क्रीम किती कडक झालाय, व्यवस्थित सेट झाला इथे. आता आपण हा प्लेट मध्ये काढणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला आईस्क्रीम झाला आहे रेडी. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. जसा अगदी भेटतो ना विकतचा तसा आपला आईस्क्रीम इथं रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही बर्फ वगैरे असं दिसत नाही, एकदम क्रीमी टेक्स्चर आलं त्याला. तुम्ही पाहू शकता सुंदर असं आपला आईस्क्रीम इथे रेडी झालेला आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.